सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वर्ल्ड ऑफ कॉस्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बिकॉज आजचा ब्लॉग आहे, आपण गावी आलेलो आहे आणि गावी आलेलो आहे. गणपती आता जवळ येतात, तर आपल्याला साफसफाई करायची होती, म्हणून बोलू की जस्ट म्हणजे असं थोडंसं गणपतीच्या रूममध्ये आम्हाला कलरिंग काम करायचं होतं. तर त्यासाठी आमची फॅमिलीज आलो होतो गावाला. पण तुम्हाला दाखवते, जस्ट आत्ताच सर्व लाद्या वगैरे पुसून झालेल्या आहे, साफसफाई करून झालेल्या, आंघोळ पण नाही केलेली. आणि बघतो तर काय घरामध्ये एका व्यक्तीने इतका थैमान घालून ठेवला आहे, इतकी नुकसान केलेली आहे. तर चला दाखवते तुम्हाला काय काय. ही वॉशिंग मशीन आम्ही सरकवले जस्ट आता वॉशिंग मशीन. तर उंदीर छोटा उंदीर घरामध्ये घुसले, त्यांनी इथे पहिली एक नुकसान केलेली आहे की पाईप खाल्लेला आहे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. सेकंड तुम्हाला दाखवते, हे बघा, जो की सर्वांचा फेमस असतो, सर्व उंदरांचं इथेही नुकसान केलेले आहे. असं छोटं मोठं काय ना काहीतरी केलेलंच आहे. सगळ्यात मोठं हे बघा. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. हे खाल्लेलं आहे. एवढी सर्व नुकसान केलेली आहे, काय करायचं. आणि बिकॉज मी एक सांगते की जर आपण घरी राहतो आहे तर आपल्याला साफसफाई करायला आल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. फ्रेंड्स, लाद्या धुवून घेतलेल्या आहेत, कारण इतकं पावसामुळे खराबी पूर्ण माती वगैरे झाले ना की विचारू नका. तर चला दाखवते तुम्हाला नेक्स्ट. गाईज हे बघा काय झालेलं आहे. वाळवी लागलेली, याला काय बोलतात, वाळवी नक्की काय बोलतात तुम्ही पण सांगा. घराला कलर करायला झालेलं आहे असं वाटतंय. पण हे तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला की घराला वाळवी लागणं म्हणजे पेस्ट कंट्रोल केल्याशिवाय पर्याय नाही. तिकडे तिकडे पण थोडंसं दिसतंय. बघू अजून कुठे कुठे काय काय. किचनमध्ये बघूया. तुला दिसलं ना तिथे काय होतं ते? डुक्कर. ये कौन सी बात है बाई, डुक्कर बिक्कर. इथे लास्ट टाइम लागलेलं, इथे क्लीन केलेलं आहे. हे बघा इथे दिसते का तुम्हाला निशाण, इथे पूर्ण आम्ही क्लीन केलेलं आहे. छान अशी मॉर्निंग झालेली आहे. गावाला आल्यावर गावचा व्ह्यू इतका भारी असतो ना. आणि हा आमच्या बाहेरचा व्ह्यू, इथे आपली गाडी उभी आहे. आणि टोटली आता गावांमध्ये घराची कामं चालू आहे, सुशिक्षित गाव बनतं आहे. इतकं छान वाटतं ना. कौस्तुभला तर गावालाच राहायला आवडतं. तसंही आपलं गाव खूप सुंदरच आहे. घराला प्लॅस्टिक लावलं त्याच्यामुळे थोडा अंधार आहे. चला बघूया. कौस्तुभ मागे इथे तर एवढी शेवाळी झाली विचारू नका. इथे तर ब्लिचिंग पावडर टाकायलाच पाहिजे. सो बघू नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा. अजून गणपतीला तर टाईम आहे. इथे तर पूर्ण शेवाळी झाली. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे की आमचे सगळ्यात फेवरेट प्लेस आहे. हे बघा ना, आपल्या बागेत किती छान असे चिकू आलेत. छोटं मोठं हे रान पण वाढलेलं आहेत, म्हणजे गवतं वाढलेले आहेत. ते गवतं पण क्लीन करायला लागणार आहे. पण बघू आता जसं वेळ मिळेल, बाकीचे पण येतील तेव्हा जर जमलं तर आपण ते क्लीन करून घेऊ. हे निसर्गरम्य वातावरणातलं सुख अनुभवायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला कोकणातच यावं लागेल. कारण इतर परदेशी देशामध्ये जाऊन आपल्याला ही गोष्ट आणि हे सुख कधीच अनुभवायला मिळणार नाही. की जे कोकणामध्ये सुख आहे, जसं की मे महिन्यात तुम्हाला इतर फळं खायला मिळतात. त्याच्यानंतर पावसाळा चालू झालं की
सगळे सण पण चालू होतात आता. जसं की पहिलाच सण येतो प्रत्येकाच्या घरातला आवडीचा गणपती उत्सव. गणपती उत्सवाला ते 10 दिवस आणि त्याच्या आधीचे 8-10 दिवस जे असतात की प्रत्येकाच्या घरात तयारी चालू असते. गणपतीला काय डेकोरेशन करायचं, तिथून गणपतीला आपण काय वेअर करायचं, तिथपासून आपले गणपती बाप्पांचं विसर्जन होईपर्यंत जो काही थाट असतो ना, तो म्हणजे खूप एक वर्षभर आपल्या मनामध्ये ती जागा करून ठेवतं की आपण ह्या गणपतीमध्ये पण काय केलं. तर मग मित्रांनो, मी सांगते की जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही गणपतीलाच आहे. कारण गणपतीसारखा वर्षातला कुठलाही असा एकही सण नाही की गणपतीसारखी मजा येईल गावामध्ये. कारण एकच असा गणपती 5 दिवसाचा गणपती असतो की जेणेकरून आपले प्रत्येक फॅमिली मेंबर एकत्र येतात. त्यानिमित्ताने या गणपती उत्सवाला खूप मजा येते. चला, कौस्तुभ दाखवलं असतं पण कौस्तुभ गेला त्याच्या गावातल्या मित्रमैत्रिणींना भेटायला. त्याची एकच खूप जवळची मैत्रीण आहे, ती म्हणजे सगुणा. आणि आपण घराला प्लास्टिक बांधलंय, तुम्हाला दाखवते. पाऊस आतमध्ये यायला नको म्हणूनच. अशा व्यक्ती बघायला पण तुम्हाला कोकणातच जावं लागेल. कारण अशा साड्या मुंबईमध्ये कोण वेअर करत नाही, है ना. तुम्हाला घरामध्ये एकच उंदराचं पिल्लू शिरलाय आणि त्यांनी एवढी नुकसान केले ना, म्हणजे खूप काही नुकसान केले. जर का आता आम्ही आलो आणि त्याला जर का बाहेर काढलं नाही तर मग घरामध्ये काय ना काहीतरी, आता इथून उद्या गेल्याच्या नंतर अजून काय ना काहीतरी नुकसान झालेली असेल आम्ही येईपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही केलं नाही. हे बघा, आल्यावर मला एक गोष्ट दिसली. हे काय आहे तुम्ही पण सांगा, मला तर माहिती आहे. कमेंट करून सांगा की हे काय आहे. मुकाजीव आहे, त्याला पण हात नाही लावू शकत. तर मंडळी, मस्त मी आता फ्रेश वगैरे झालेली आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. हा व्हिडिओ म्हणजे जे कोणी बघता, नवीन व्हिडिओज बघता, शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बघता, तर तुम्ही व्हिडिओ स्क्रोल नका करू. बिकॉज त्या व्हिडिओला लाईक पण करा. तुमच्या एका लाईकने पण खूप सारे इफेक्ट पडत असतात आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा आपल्या व्हिडिओवरती. लाईटची खूप शॉर्टेज आहे यार. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे, आपण भेटू असेच नवीन छान छान ब्लॉग द्यायला. पसारा आहे, इग्नोर करा. कारण आम्ही पण आता खूप थकलो, अजून जेवणाचं काहीच पत्ता नाही, जेवण करायचं. तर पुन्हा एकदा सांगते, जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्राईब झाल्याच्या नंतर मला छोटंसं का होणे सरप्राईज मिळणार आहे. आणि माझं असेल तसंच तुमचं असेल, कारण तुमच्यामुळेच ते सरप्राईज मला मिळणार आहे जर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावरती. तर प्लीज गाईज सपोर्ट करा. लवकर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. भेटू असेच नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. लव यू गाईज.